सीना नदीला आलेल्या महापूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जी आहे त्याच केंद्रीय पथकाने सोलापूर जिल्ह्यामध्ये केलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातला हत्तूर गाव असेल, वडकबाळ असेल, या ठिकाणी केंद्रीय पथकानं पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधण्याचा प्रयत्न जो आहे तो केंद्रीय पथकानं केला, असा दावा त्यांनी केंद्रीय पथकानं केला। ग्रामस्थ आपल्यासोबत आहे। मला सांगा, केंद्रीय पथकाचे लोक आलेले होते, काय नेमकी पाहणी त्यांनी केली आणि नुकसान काय काय झालं गावामध्ये आता? नुकसान बघा साहेब, घरात पाणी शिरलेलं आहे, शेतात ऊस वगैरे हे नुकसान झालेलं आहे, माती वाहून गेलेलं आहे आणि लाईटचं म्हणजे नुकसान झालेलं आहे। किती दिवस गावात लाईट नव्हती? एक 15-20 दिवस लाईट नव्हतं साहेब। तर काय गावातली परिस्थिती होती? एक महिना खाली, कारण आता पूर ओसरलाय, पण महिन्याखालची परिस्थिती काय होती? महिन्याखालची परिस्थिती बघायला गेलं तरी पूर्ण गावाला वेढा घातलेलं पाणी, महापुराचं पाणी, आणि हे हिस्टॉरिकल म्हणायला पाहिजे, कारण ह्याच्या आधी कधीच एवढं स्टेज पाणी आलं नव्हतं। 1949ला आलेलं 430 मीटर सी लेवलपासून 430 मीटर पाणी होतं, पण हे हिस्टॉरिकल म्हणजे आता कसं झालं आहे, ह्याच्या आधी सीना कोळेगावमधून एवढं पाणी कधीच आलं नाही आपल्या सीना नदीला। आता 430.600 आहे, म्हणजे हे आपल्या इतिहासात नोंद झालेलं आहे, कारण आमचे आजोबा पण एवढं पाणी कधी बघितलं नव्हते। म्हणजे ह्या लेवलला पूर्ण गावाला वेढा पाणी घातलेलं, पूर्ण घरात पाणी शिरलेलं, आणि पूर्ण म्हणजे नॅशनल हायवे NH65 जो हायवे आहे तो पूर्णपणे बंद झालेला, आणि फक्त आपल्याला एक रस्ता रिकामा होता, वडकबाळ ते विजापूर रोड, आणि सोलापूरचा रस्ता पण पूर्ण बंद होता, तिरेचं पण पूर्ण रस्ता बंद झालेला। आता केंद्रीय पथकानं पाहणी केली आहे, काय अपेक्षित आहे? केंद्राच्या पथकानं काय केलं? केंद्रीय पथकाने जो आपले पाहणी केलेले आहेत, ठीक आहे, आफ्टर फ्लड सिच्युएशन त्यांनी पाहणी केलेले आहेत, पण जो केंद्राने शेतकऱ्यांना आणि जो घरात पाणी गेलेलं जे मदत केलीत, तो एक तुटपुंजी मदत आहे, म्हणजे कुठं हां, आणि तो तुटपुंजी मदत आहे, तो एका कोपऱ्याला पण आम्ही त्यामधून बाहेर यायला आम्हाला 2 ते 3 वर्ष लागेल। शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे की ऊस बघायला गेले की पूर्ण वाहून गेले, मोती खरडून गेले। सर, खरं म्हणायला सांगाल तर आम्ही नदीकाठचे शेतकरी आहोत, आणि बघायला गेलं तर 8,000 रुपये हेक्टरी पैसे आले, तर आम्ही काय करणार सर? मदत जी सरकारनं जाहीर केली ती मदत मिळाली का? तुम्ही सांगा। अजून नाही मिळाली। जे जिल्हाधिकाऱ्यांनी जी मदत हे केली ते अजून कोणाला पण मिळालेच नाही। फक्त पथक आलं होतं, त्यांनी तुमच्याशी बोलले का? काय नेमकं झालं विचारलं तरी काय? नाही विचारले नाही। तुमच्याशी बोलले काही? नाही म्हटलं, कोणी बोललं नाही। तुमचं काही बोलणं झालं पथकाशी? तुम्ही काही सांगण्याचा प्रयत्न केला? नाही सांगा, आम्ही इथं गावाच्या तलाठी आणि सर्कल यांना सांगितलेलं आहे, तरी काही जण काय तलाठी, सर्कल आणि कलेक्टर साहेब वगैरे काय म्हणले, 1-2 टप्प्यात तुमचं होईल निधी, म्हणजे आमचं नुकसान भरपाई भेटेल म्हणले। आता पथक पाणीला आलं, तुम्ही ते त्यांच्याशी बोलण्यासाठी इथं थांबलेला होता की तुमचं व्यथा तुम्ही त्यांना मांडणार होता? पथक बोललं तुमच्याशी काही संवाद? नाही तुमच्याशी बोललंय पथकांनी? काही लोकांनी सांगितलं? आम्हाला काय कळत नाही तेवढं, आम्हाला काय तेवढं हे कळलं नाही। तुम्हाला विचारलं का काय नुकसान झालंय म्हणून? काय नाही काय हे सगळे शेतकरी आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा केंद्रीय पथकानं प्रयत्न केला, मात्र काही लोकांशी संवाद साधला, यांना विचारलं फ्लडचं सिच्युएशन, मात्र बाकीची जी लोक जे थांबलेले होते त्यांच्याशी काही संवाद साधलेला नाहीये। अर्थात केंद्रीय पथक जे आहे ते उशिरा गावाने मात्र गावात पोहोचलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार इन्फ्रास्ट्रक्चरल जे नुकसान झालं आहे त्याची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक आलं, तर शेतकऱ्यांची संवाद साधणं त्यांचा उद्देश नसला तरी नुकसान जे झालेलं आहे आफ्टर फ्लड सिच्युएशन जी आहे ती पाहण्यासाठी जे आहे ते 1 महिन्यानंतर का होईना केंद्रीय पथक अखेर पोहोचलेलं आहे, आणि या नुकसानीची पाहणी पथकाने केली आहे। कॅमेरापासून विकास दिसा, आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।